मित्रांनो, बरेचशा लोकांना पैरं माहीत झालेत, काही काहींचे पैरे माहीत नाहीत आणि आता मैदान तर बघू शकताय तुम्ही चालू झालेलं आहे. इथं नेटवर्कचा इश्यू असतो त्यामुळे थोडं अपलोड व्हायला वेळ लागतोय. पण ह्या मैदानाची सद्यस्थिती तुम्हाला दाखवतो. कोण गटपात झालेला आहे, त्याच्यानंतर कुणाचे पैरे कोणावर आहेत. तर चला बघूया मैदानाची सद्यस्थिती. मित्रांनो, पहिल्याच गटात गट प्राप्त झालेला बैल, सांगा बैलाचं नाव. बैलाचं नाव बलमा. कुठला बलमा? बलमा चाळीसगावचा बैल आहे, आपलं ह्याचा माळशिरसचा बैल आहे. नक्की कुठला ठरवा. माळशिरसचा बैल. माळशिरसचा बैल आपल्याकडे आला. पायरा कोणाबरोबर होता? पायरा आपला तो बाळ्या बाय नाही का, काळा बाळ्या, त्यांचा बैल आहे तो काळ्या बाळ्या. चांगला. तिकडं कसं करिअर राहिलेलं आहे? बैल चांगलाच बैल पळतो. बैलाला बैल पुरत नव्हता, आज पुरला ना. आज चांगला बैल गाडी पळाली. पहिल्याच गटात ओम नमः शिवाय केले आपण. ओम नमस्कार. श्री गणेश केला. श्री गणेश केला आपण आज. चालेल चालेल. किती जण आहे टीम तुमची? टीम आज 30-40 जण आलोय आम्ही. अरे मोठी आली. 2 बैल आहे आपली. ही कुठल्या बैलाच पोट आहे? ते बलमा आहे आपला साताराचा. त्याच्यावरच ही का? नाही, हा बैल पहिल्यापासून त्यांच्या बैलाचं नाव नाही. हा म्हणजे योगायोग झाला. योगायोग झालाय. चालेल. बलमाचे फॅन. हो, बलमाचं फॅन आहे. बलमा आलाय का पळाय? बलमा नाही आला आज. का कारण काय? अक्षय शेटचं नियोजन असतं. ठीक आहे, तुम्ही फॅन आहे म्हणून. तर काय नाही, अक्षय शेट बरं असतो आम्ही. काय चालेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, चालू सीझनचा टॉपचा बैल रायफल कोणावर पळतोय दादा आज? आज आबांच्या पाखऱ्याबरोबर. आबांचा पाखरे चांगला पायरा आहे. कितव्या गटात पळते? 55 मध्ये. आणि कितव्या फाटीव? 4 नंबर तास. 55 मध्ये 4 मध्ये. चांगला आहे. तयारी कशी केली? तयारी चांगली आहे. तयारीची अडचण. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्याच्याकडं. चालेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद. पहिलाचं नाव? रामाशेठ. रामाशेठ कोणाबरोबर पळतोय? रामाशेठ आज महबूब बरं. कितव्या फेऱ्यात आहे? 57 मध्ये. 57 मध्ये. कितव्या फाटीव? 7 नंबर. 7 नंबर आहे. चालेल. म्हणजे रामाशेठचं रान आहे असं एकदम. आपण म्हणू उराटीचं बिन ताकदीची बैल पाहिजेत. हो, बरोबर. चालेल. मित्रांनो, पुशेगावच्या मैदानात सर्वाधिक आतुरता लागली होती घोटच्या सर्जाची. कोणाबरोबर पळणार सगळ्यांना माहीत झालं. बक्कासूर. जास्त सस्पेन्स मध्ये ठेवला पायरा या टायमाला ठेवला. कारण काय ठेवतो तुला, आपण पण ठेवू. काहीच कळलं नाही. खूप बाजारात चर्चा होती, असं आहे तसं आहे. किती वाजता इकडे आलाय आत्ता? आम्ही काल आलो इकडे, ढवळ पाटीला होतो आणि आज आम्ही सकाळी इथं 6 वाजता झालो. बरं. आणि सरजा तर आज पळायला चॅलेंज का उराटीचं रान, तर कशा पद्धतीनं वाटलं? बैल म्हणजे नेहमीच पळत आलाय चांगला त्याच्या करिअरपासून, पण आज वेगळं चॅलेंज होतं काय बैलाला? तसं तो चढीचं रान पळतोच. कारण आता तिकडे ज्या टायमाला बीडच्या ट्रॅक्टरच्या मैदानाला पण चढीचंच रान होतं, तरी पण तो पळाला होता. आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रभर शर्यत नाही झाली, जगभर. तर आता सर्जाचे जे काय फॅन्स झालेत त्यांना काय सांगाल? सर्जाच्या फॅनला मी एक सांगेन की आज आपल्याला गुलालात राहायचंय, अशी प्रत्येकाने इच्छा एक करा, म्हणून प्रार्थना करा. बरं. त्या दिवशी बाउन्सर का लावलं होतं तुम्ही सेट? आम्हाला एक आमचे सगळे भाऊ जे आहेत ना, अरुण झाला, जगदीश झाला, माझे आणखीन भाऊ आहे, सगळे आहेत. आम्हाला अलग अलग नवीन करायचा एक तो छंद आहे. बरं. पहिलं काय रशियाला काय केलेलं? आता रशियालाही आमचा एबीपी माझाला न्यूज झाली होती. त्या टायमाला आम्ही आमच्या इथले जे आत्ताचे आमदार, म्हणजे जे आमदारकीला हे झाले होते बळाराम पाटील, तर त्यांचं आम्ही तिकडे जाऊन गाणं वाजवलं होतं. बँड वाजवलं रशियाला. ते आमची भरपूर एबीपी माझा वगैरे ते 8 दिवस ती ब्रेकिंग न्यूज चालू होती त्या गोष्टीची. एकदा आपल्या बैलगाड्याही रशियापर्यंत पोचवाव्या, सर्जाला पोचवा. आता जाऊ तेव्हा पोचूच नाही. हा ना, तिथं बॅनर लावा, जाऊ द्या आपल्या बैलगाडी शर्यत रशियापर्यंत जाऊ द्या. आत्ता बघितलं तर सर्जा किती महिने, साधारण 1-2-3 महिन्यात महाराष्ट्राचा आवडीचा आणि आपण म्हणू की टॉपच्या रेसमध्ये पळणारा बैल. त्यांनी स्वतःच्या पळावरती त्याचं ते प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. बरोबर. मी जादा मुलाखत घेत नाही आत्ता, पण हा पुशेगावच्या मैदानात शुभेच्छा देतोय सर्जा आणि बकासूर पळाला. सगळ्यांना ह्या गाडीविषयी आकर्षण होतं, आवडीची गाडी आहे. गट पास केलेला आहे चांगल्या पद्धतीनं. नंतर मुलाखत घेऊया. तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, पुशेगावच्या मैदानात गट पास केलेला आहे भंगार. पहिरा तर माहीत होता,
झालेला आहे. सोन्या 22-11. पायऱ्याचं नियोजन कसं झालं होतं? पहिऱ्याचं नियोजन आपले मोठे बंधू आहेत सुरेंद्र पाटील आणि आकाश राऊत. ह्या दोन्ही आपले बंधूच आहेत. त्या दोघांच्या मन एकत्र मिळून नियोजन झालं आणि सुंदर असं पहिरा पण मिळाला आणि गाडी पण सुंदर पळाली आणि गट ही पास झाला. हां, गट पुशे गावात गट पास होणंच हे एखाद्या मैदानात फायनल घेण्यासारखं आहे. बघा पुशेगाव असं मैदान आहे का महाराष्ट्रातले सगळे नंदी या मैदानामध्ये पळायला येतात आणि या मैदानामध्ये गट पास होणं सदासदी म्हणजे पॉसिबल होत नाही. पण आम्ही आमचं भाग्य समजाल आणि आपले नानांचं आम्ही मनापासून धन्यवाद करा, कारण नानांच्या नियोजनामध्ये भुंगा आज इकडे पुशेगाव मैदानामध्ये पळायला आला आहे. नानांच्या नावामध्ये आज पळतोय. नानांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा खूप मी मनापासून धन्यवाद करेल का त्यांच्या कुटुंबाचा आशीर्वाद आणि त्यांच्या नानांच्या आशीर्वादामध्ये भुंगा गटपास झाला. आम्ही खूप समाधानी आहे. ड्रायव्हर होते नाना, पहिल्यांदाच चालवलं ना नाना याच्या पहिला सर्जा आणि भुंगा ही गाडी पळाली होती. नानांनी आज दुसरी वेळ आहे, तेव्हा पण गटपास झाला होता. सेमीला थोडक्यात निकाल गेला, पण नानाच आता ह्या वेळेला तिन्ही फेरे नानाच बसतील गाडीवरती. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या मैदानात गट पास केल्याबद्दल. भुंग्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद. बैल कुठला आहे? आरळे. नाव सांगा. रणवीर. रणवीर कोणावर आहे? रणवीर पवन बरे. पवन कुठला? कराड. बर, कुठं कुठं गुलाल घेतले बैलांना? बैल यात्रेची मैदान असली का नाही की गुलाल घेतो बैल. आपलं कोळे बेळे चांगल्या चांगल्या मैदानात, पारंपरिक मैदानात. ऑल द बेस्ट. मित्रांनो, अर्जुन आणि गेल्या वर्षीचा मानकरी घरणिकीचा राजा पळाला. किती वेळ गाडी पळाली? 8 मध्ये. 8 मध्ये. हां. बरं, ड्रायव्हर कोण होतं? अच्युत. हां. निवांत. आता गट काढल्यानंतर निवांत आता एकदम शांत झाला. गेल्या वर्षीच्या मानकरी बरोबर पळाला. हा. हां, आता बघू आता पुढे काय होतं जे करीन ते सेवागिरी महाराजांच्या महाराजांची कृपा काय होईल ते. इथंच होता काय राहायला इथंच आहे मग आपल्या फार्म हाऊसला संदीपभाईची. हो ना. सलग किती नंबर घेतलेत आत्ता होते ना? सलग आता 3 मैदानात 1 नंबर का? हो, लगातार 3. चालेल, हा सिलसिला ठेवावा चालू असंच आपण म्हणूया. ऑल द बेस्ट. आणि मित्रांनो, जे पुशेगावचं मैदान आहे त्यात गट पास झालेला आहे अर्जुन आणि घरणिकीच्या राजानं. अर्जुन बघू शकता. किती बैल आणलेत आज? 4. आणि नवीन वासरात येतले किती? 2 आहेत. होय. पहिरं सांगा. आता एकाला बब्या केलाय बुलढाण्याचा. दुसऱ्याला प्रिन्सने केला, मला माहित नाही. तुम्हाला बी माहित नसतं? मला नाही. पोर आपली चला. पण मेन पहिरा तुम्ही केला? त्यानेच केलं, पोरानेच केलंय. आता बाबे बरोबर कोण आहे बोलला? छोटा राणा आहे. छोटा राणा. मित्रांनो, पाठीमागं बघू शकता छोटा राणा. पण ज्या बैलानं ह्यांचं नाव महाराष्ट्रभर आबादीत ठेवले, पोचवलं म्हणणार नाही पण आबादीत ठेवले, असा राणा. 17 वर्ष झाली त्याला. हां, घरची लक्ष्मी ओरिजिनल. मित्रांनो, ताते कुठल्या गटात पळाला सुंदर? 19 मध्ये. पहिरा कोणावर होता बघितलं? लोक घरचीच गाडी होती. शेवटी घरचाच पर्याय बरं आहे. सगळ्यात छान. हा ना. सुंदरचा नका विचारा. वजीर कसा पळाला? आज वजीर पळाला म्हणजे आमचं समाधान केलं त्यांनी. हा ना. तो पर्याय तात्या चांगला की घरचंच पळवणं. मग कशाला इकडे कंटाळा आला की आता. कंटाळा आला ना. तेच. आणि त्याचं एवढ्याने पडलं आणि त्याचं तेवढ्याने पडलं, त्यापेक्षा जे होईल ते आपलं. आणि मित्रांनो, गट पास झालेला आहे. मैदान कसं आहे म्हणजे मैदान म्हणजे पळाई कसं वाटतंय तुम्हाला? आहे चांगलं आहे मैदान. थोडा आहे एकार पण चांगलं आहे. चला. कुठला बैल? मुंबईचा नारपोली. कुठला बैलाचं नाव? नारल्या. पायरा कोणावर आहे? पाडेगावचा सोन्या. बरं. आणि त्याच्यावर बरोबर पाडेगावचा सोन्या असेल. पण किती वेळा फेरत असेल त्याची गाडी? 50ला 3 नंबर असेल. 50ला 3. चला, ऑल द बेस्ट. पुशेगावच्या मैदानात ही गर्दी पाहू शकता. कितव्या गटात आहे? अरे वा. हां, हो, ठीक आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, बकासूर पळून आलाय. बघितलं असेल महाराष्ट्र. बकासूर आणि सर्जा पळालाय. काय म्हणतात? कुठलं गाव? आम्ही 40 गावावरून. वा. ठीक आहे. तुमच्या प्रत्येक मुलाखत पाहता आम्ही. थँक्यू. आभार आहे. पाहत राहा. ठीक आहे, चालेल. चला, थँक्यू. कुठला बैल दादा?
लाईव्ह मोबाईलवर बघताय? हो कुठलं कार्ड? BSNL BSNL ची रेंज आहे सगळीकडं. हो आहे. मग आहे पायरा कोणावर आहे? पायरा ट्रिगर. लायटर आणि ट्रिगर इंटरेस्टिंग नाव आहेत. ऑल द बेस्ट. धन्यवाद. नाशिकचा का शिन्नरचा 20 मध्ये पळाले ना. चांगली मोठी बैल दोन्ही बी गाडी चांगली दिसते. बैल बघून शकता मित्रांनो, दोन्ही चांगल्या जातीची बैल, मोठी बैल, चांगलं नियोजन केलं. दोन्ही बैलांची नावं कुठली? गरजा आणि बलमा. ठीक आहे. गट पास 20 मध्ये. संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजा सुद्धा 33व्या गटात पात्र झालेला आहे. सेमीसाठी आता सज्ज आहेत. पळाय जायच्या तयारीत आत्ता ना. किती 47 मध्ये? कुठला बैल आहे? बारामती. कुठला पण? बारामती करावा बिरजा. मित्रांनो सर्जा पळाला कैलासवासी निंबाळकर सर यांचा. कोणावर होता पायरा? आज बापूशी डांबे ओळखीकरांचा लक्षाभर होता. लक्षा आणि सर्जा कितव्या गटात पळाला? 9 नंबर. 9 मध्ये. आणि कितव्या फाटी होता? 6. बघितलं, प्रेक्षकांनीही बघितलं. चांगल्या पद्धतीनं पळाला. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासाला आणि सिमीलाही. मित्रांनो भरपूर बैल आहेत ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेत. तर हा व्हिडिओ करण्याचं कारण की ही सद्यस्थिती तुम्हाला दाखवली. मैदानात असे काही काही गट पास झालेत, काही काहींनी पुढच्या आपण म्हणू गटाच्या प्रतीक्षेत आहेत. तर अशा पद्धतीने ही सद्यस्थिती आहे.